आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विश्वाला मांगल्याचं वरदान प्रदान करणारे विघ्ननाशक श्री गणराय, हिंदवी स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवणारे छत्रपती श्री शिवराय आणि या चैतन्यदायी गणेशोत्सवाचे जनक स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या चरणी त्रिवार अभिवादन करून करळेवाडी सार्वजनिक मंडळ ट्रस्ट उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करत आहे. यंदाच्या वर्षी मंडळ आपल्या समोर सादर करीत आहे पौराणिक देखावा वीर हनुमान, अर्थात हनुमंताचे विराट रूप. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम आणि भ्राता लक्ष्मण सीतामाईंच्या शोधात एका निबिड अरण्यातून जात होते. चालता चालता दूरवर त्यांना एक व्यक्ती दिसली. ती व्यक्ती पण त्यांच्याच दिशेनं येत होती. ती व्यक्ती जवळ येताच प्रभू श्री राम त्यांना म्हणाले, हे ब्राह्मण देवता, दशानन रावणाने माझ्या पत्नीचे कपटाने हरण केले आहे. तिचा शोध आम्ही घेत आहोत. आपण आम्हाला काही मार्गदर्शन करू शकाल का? प्रयत्न करीन, पण तत्पूर्वी आपण उभयतांचा परिचय आम्हाला द्यावा. अवश्य. हे माझे थोरले बंधू राम आणि मी त्यांचा धाकटा बंधू लक्ष्मण. म्हणजे अयोध्या निवासी प्रभू श्रीराम. भगवंत, आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. मी आपला दास हनुमान. मी त्या टेकडीवर उभा होतो. त्यावेळी मी आपल्याला पाहिलं. आपली चौकशी करण्यासाठी माझं मूळ रूप बदलून मी इथे आलो. म्हणजे तू पवनसुत हनुमान? होय प्रभू, आपण निश्चिंत असा. किष्किंधा नगरीचे राजे सुग्रीव, आमची सगळी वानर सेना या कामी आपल्याला सहाय्य करण्यासाठी सज्ज आहे. पण त्यासाठी आपल्याला सुग्रीव यांचा थोरला बंधू वाली, ज्यानं त्यांचं राज्य कपटानं बळकावलंय, ते सुग्रीव यांना परत मिळवून द्यावं ही प्रार्थना आहे प्रभू. हनुमंता, मी सुग्रीवाला त्याचं राज्य परत मिळवून देण्याचे वचन देतो. प्रभू, किष्किंधा नगरीच्या दूर अंतरावर एक मोठा पर्वत आहे, ऋष्यमुख नावाचा. सध्या सुग्रीव तिथे वास्तव्यास आहे. मी आपणास तिथे घेऊन चलतो. ठीक आहे, पण या स्थानापासून तो पर्वत किती दूर आहे? प्रभू, पण आपला दास आपल्या समोर असताना आपण चिंता करू नये. मी आपणा उभयतांना वायू वेगानं तिथे घेऊन जातो. आपण दोघेही माझ्या खांद्यावर बसा. असं म्हणून मारुती राया प्रभू श्री राम आणि लक्ष्मण यांना खांद्यावर बसवतात आणि विराट रूप धारण करू लागतात. पवनसुत हनुमान प्रभू श्री राम आणि लक्ष्मण यांना वायू वेगानं किष्किंधा पर्वताकडे जाण्यासाठी उड्डाण करतात. हनुमंताला दिलेलं वचन प्रभू श्री राम पूर्ण करतात. वालीचा वध होतो. सुग्रीव पुन्हा राजा होतो. पुढे सुग्रीवाच्या मदतीनं, हनुमानाच्या विराट सामर्थ्यानं आणि वानर सेनेच्या शौर्यानं रावणाच्या तावडीतून प्रभू श्री राम सीतामाईंना मुक्त करून दुष्ट रावणाला यमसदनी धाडतात. हे अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान. अन एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखान बोला